जय शिवराय मित्रांनो। आज आणि महाराष्ट्रामध्ये अंधुक ढगाळलेलं वातावरण जे झालेलं आहे याचे पडसाद सोलरवरती उमटत आहेत। बऱ्याच जणांची शिकायत आहे की सोलर आमचं व्यवस्थित चालणे वगैरे वगैरे गोष्टी, हे ढगाळ वातावरण कुठपर्यंत आहे त्याच गोष्टीचा आढावा दिलाय। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नोव्हेंबर तसेच डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा काही खराब वातावरणाचे संकेत आहेत का याबद्दलही जाणून घेणार आहोत। मित्रांनो, वातावरण आणि परिस्थिती पावसासाठी सुद्धा खूप अनुकूल आहे, पण WD कडनं एक कमजोरी आता त्याची दूर झालेली आहे। त्यामुळे थंडीची काही लाट आहे परत महाराष्ट्रामध्ये परतणार आहे। पण याचा परिणाम वातावरण जे आता लालसर आभाळ, ढगाळलेली परिस्थिती किंचित प्रमाणात कमी होणार, पण जे काही सावली धरून आभाळ राहते हे मात्र फारसं कमी होणार नाहीये। हे कुठपर्यंत चालेल याबद्दलही आपण आज जाणून घेणार आहोत। आणि विषय असा आहे की या दोन्ही महिन्यामध्ये नुकसान किंवा अतिवृष्टी किंवा मुसळधार अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये राहील अशी शक्यता मॉडेलच्या अभ्यासामध्ये स्पष्ट आढळून येते। आता आपण म्हणाल की थंडीची जी काही लाट आहे, थंडीचा जे काही कडाका आहे, हे परिस्थिती मित्रांनो अजूनही 2 ते 2.5 महिने कायम महाराष्ट्रावरती थंडीचे परिणाम होत राहणार आहे। पण अधूनमधून खराब वातावरण, ढगाळलेली परिस्थिती ही सुद्धा गोष्टी होत राहणार आहे। हेच ऍप्लिकेशन मध्ये आपल्या सरळ सांगितलेले आहे। ज्यांना कोणाला अजूनही ते ऍप डाउनलोड झालं नसेल, तुम्ही फक्त काय करा, तोडकर हवामान अंदाज हे नाव इंग्रजीमध्ये सुटसुटीमध्ये टाकून द्या, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला त्या अडथळा येणार नाहीये। आणि कलर आपल्या ऍप्लिकेशनच्या लोगोचा काळसर आहे, त्यामध्ये भगव्या कलरचा फोटो आहे, फेटा वगैरे घातलेला। तुम्हाला ते सहज प्ले स्टोरला टॉपला येऊन जाईल, तुम्हाला ते सहज सर्च मध्ये देखील येऊन जाईल। ठीक आहे, तर आता बघा, आज 24 नोव्हेंबरला आपण परत लालसर आभाळ, अंधक आभाळ हे देखील गोष्टी पाहिल्यात। पण आता 25 तारखेचं चित्र जर पाहिलं तर यामध्ये कुठे कमजोरी तर कुठे तीच तीव्रता आजच्या सारखी आहे, गरमीची लेवल कायम आहे। 26 तारखेला देखील गरमीची लेवल कायम आहे, पण 26 तारखेला वारे थोडे आता गोंदिया, भंडारा इकडे छत्तीसगडकडनं वाहतील, जरा थोडेसे मध्यम जोराने वाहायला सुरुवात करतील। पण त्याही दिवशी 26 ला तितके वारे कमी आहे, पण धुळी आणि अंधुक वातावरणाचा जो काही परिणाम असेल तो आहे त्याही दिवशी आहे। 27 तारखेला वातावरणामध्ये थोडा बरा बदल होतोय, पण तोही गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या भागाकडे, नागपूरकडे वातावरण आणि उन्हाची तीव्रता थोडी क्लिअरिटी पाहायला मिळते। पण इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये, इतर दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशीच्या तुलनेमध्ये इकडे वातावरण बरंचसं क्लिअर झाल्यासारखं वाटेल आणि तिथे उन्हाचं आणि टेम्परेचरचं प्रमाण थोडंसं अजूनही दुपारच्या वेळेला बऱ्यापैकी राहील, म्हणजे असं अंधुक वातावरण त्यावेळेस राहणार नाहीये इकडे नागपूर पासून खालच्या भागांमध्ये। पण राहणार कुठल्या भागांमध्ये, बाकी सगळ्या भागांमध्ये, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशीच्या जिल्ह्यांमध्ये। पण या 27 तारखेला वारे थोडे जोराने वाहतील, जी स्पीड 26 ला दिवस मावळता आणि पाहत मिळेल। नक्कीच कमी वेळात देण्याचा प्रयत्न करतोय ऍप्लिकेशन वरती, आणि एवढंही सविस्तर आता पुढच्या वर्षी सांगणार नाही, मला सुद्धा कंटाळा आलाय गोष्टीचा मित्र। तर 28 तारखेला वातावरण हे स्वच्छ, क्लिअर, सूर्यप्रकाशित होते आणि जे काही खानदेशचे, काही धुळे, खानदेशचे जळगाव वगैरे जे काही शहादा भाग आहे तिथे मात्र वातावरण ढगाळलेले जे आहे ते राहणार आहे। कारण आता इथून पुढे आता हे जे काही ढगाळलेलं वातावरण होतं हे दक्षिणेकडच्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे वारंवार एका पाठोपाठ एक, कधी कमी तर कधी जास्त अशा पद्धतीनं येतात, त्यामुळे ढगाळ वातावरण झालं। पण इथून पुढे WDचं ढगाळलेलं वातावरण तुम्हाला पाहायचं आहे। तारीख आहे 30, पण या 30 तारखेला सुद्धा वातावरण थंडी असणार आहे। इथे एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की 29 ला वारे आणखीन जोराने वाहतील, दिवसभर जोराने वाहतील, आणि ज्या ज्या दिवशी वारे 2 ते 3 दिवस जोराने वाहले त्याच्या 2-3 दिवसामध्ये वातावरण नक्की खराब झालेलं असतं, आणि तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे। तर बघा, 29 ला थंडी आणि वारे दोन्ही जोराने वाहतील आणि थंडी सुद्धा घेऊन येतील। थंडी कडेकची राहील। बंगालच्या उपसागरात त्याच तारखेदरम्यान एक लो प्रेशर सक्रिय होत आहे, त्याच अपोजिट अरबी समुद्रात देखील लो प्रेशर तयार होत आहे। म्हणून वातावरणामध्ये दोन्ही साईड लो प्रेशर असल्यामुळे वारे जोराने त्याच दिशेला उत्तरेकडनं थोडेफार क्रॉसमध्ये पूर्व उत्तर भागाकडनं दक्षिणेकडे वाहतील। पण WD कडे येणारी थंडी गुजरात, MP आणि महाराष्ट्राच्या खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती, अंधुक वातावरण परत ह्या 30 तारखेपासून वाढत आहे। दिवस मावळा लगेच छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे एकंदरीत अशी परिस्थिती आहे। हे ढगाळलेलं वातावरण अधिकरित्या 1 डिसेंबर ते 2 डिसेंबरला सर्वाधिक जास्त प्रमाणात आहे, पण एक्झॅक्टली त्या टायमिंगला थंडी पण राहणार आहे, अशी गरमी त्या टायमिंगला नसणार आहे। तर अशा प्रकारचा हा डिसेंबर महिना पूर्ववत राहील
आणि एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राच्या वातावरणाची कधी 4 रोज क्लिअर, कधी चांगलं ढगाळलेलं, परत 4 दिवस क्लिअर, असा हा डिसेंबर महिना संपूर्णतः जाणार आहे. पावसासंदर्भात बोलायचं झालं तर पावसाची मोठी अपडेट ह्या पहिल्याही आठवड्यात स्पष्टपणे दिसत नाही. त्याचंही विभाजन ढगाळलेल्याच वातावरणामध्ये राहू शकतं, कारण की WD कधी कमजोर तर कधी प्रभावी, या गोष्टीमुळे पावसाची जी काही रेलचेल आहे ती दक्षिण भारतामध्येच, जसं की तमिळनाडू, तेलंगणाच्या खालच्या भागांमध्ये, आंध्र प्रदेश साईडला आणि त्यात केरळ वगैरे त्या भागातले इथून पुढे पाऊस होत असतात. त्याच भागामध्ये ते पाऊस चालूच आहेत. महाराष्ट्राची थंडी 4 तारखेला मात्र अतितीव्र होण्याचा अंदाज आहे. 3 डिसेंबर ते 4 डिसेंबर आणखी तीव्र होईल. ही थंडी 5-7 तारखेपर्यंत म्हणजे 6 आणि 7 तारखेपर्यंत आणखीन कडाक्याची व्हायला सुरुवात होईल आणि लगेचच 7 तारखेच्या एक दिवस मागे पुढे का होईना 6 किंवा 7 ला ही थंडी लगेचच कमतरतेला पाहायला मिळेल. लगेच पुन्हा 8-9 तारखेपासून ढगाळलेलं वातावरण सक्रिय होईल. म्हणजे एकंदरीत 8 दिवस असे आणि 8 दिवस तसे अशातला हा प्रकार महाराष्ट्रामध्ये वारंवार चालणार आहे. याचा परिणाम कवळ्या पिकावरती, कांदा रोप, त्यानंतर राजमा जे काही कोणी घेत असतील या पिकावरती ते वारंवार चालतच जाईल. आणि त्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर इतरही पिकांना बाधक आहे. यंदा टार्गेट त्याचं कोणतं असणार आहे महत्वाचं, कांदा रोप हे पिकं सर्वाधिक जास्त फवारणीला खर्च करावे लागणारे आहेत आणि सर्वाधिक जास्त त्यावरती करपा पडणं वगैरे वगैरे गोष्टी आपण असणार आहे. या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं तर द्राक्ष उत्पादकांना ही वर्ष थोडे किचकट आणि खराबच राहू शकतं. एकंदरीत ही परिस्थिती आणि अशाच प्रकारचा अंदाज आपण आपल्या ऍपमध्ये सांगण्याचा प्रयत्न वारंवार करत असतो. मी तुम्हाला ऍप्लिकेशनला का नेतोय, कारण की सोशल मीडियाचा एक असा भाजीपाला झालाय, कोणीही उठलं आणि कुठेही अंदाज द्यायला सुरुवात केली. मान्य आहे, तुमचा भाग आहे अंदाज द्या, चांगली गोष्टीचं हे निरसन करा, पण अंदाज कमी एकमेकाकडे बोट ठेवण्याचं काम आता वारंवार चालू आहे. ह्या गोष्टीला वैतागूनच आपण त्या ऍप्लिकेशनचा निर्णय घेतला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. पुढील वर्षी मित्रांनो तुमच्या या आपल्या जसं जसं डाउनलोडिंगचा वर्ग वाढेल ऍप्लिकेशनवरती, तसं तसं आपण ह्या क्षेत्रामध्ये शेतीची कामं थोडी स्टॉपेड करून तिथे एखादा मजूर लावून आपण तुमच्यावरती फोकस करणार आहे. त्यामुळे वारंवार सांगतोय की 2025 हा माझ्या अंदाजाचा ट्रेलर होता, पण 2026 नक्की तुमच्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी हा आपण पिक्चरली पूर्णपणे दाखवणार आहे. आता मित्रांनो तुमच्या कमेंट्स गेल्या मला आवडतील. वारंवार विचारतोय कमेंट्स मध्ये तुमचा तालुका आणि जिल्हा सांगत चला, म्हणजे जेणेकरून मला त्यावरती फोकस करता येईल. लॉंग टर्म अंदाजासाठी तुम्हाला सिल्लोडचं वातावरण ढगाळलेलं असणार आहे आणि 30 तारखेला अजून ती ढगाळलेलं होईल. ठीक आहे, फवारणीचा आणि मशागतीचा परेशानी तुमची वाढणार आहे. तालुका 40गाव, दिष्ठ जळगाव, तुमच्याकडे खराब अंधूक वातावरण देखील सगळ्या गोष्टी वाढत जाणार आहेत आणि विशेषतः तुम्हाला डिसेंबर महिन्याची सुरुवात आणखी थोडी खराब जाणार आहे. मान्य आहे त्यामध्ये पाऊस नाहीये, पण ढगाळलेली परिस्थिती धुईधुक्याचा धाक तुम्हाला कायम असणार आहे कमीत कमी 4 डिसेंबर पर्यंत तरी. विभीषण अर्जुन काकडे सर आपला 2026चा पावसाळ्याचा रिपोर्ट दिलेला आहे. बाकी सविस्तर PDF फाईल मी माझ्या ऍप्लिकेशनवरती टाकेल. लॉंग टर्म अंदाज इथे पुढे ते भेटणार नाही आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की इथे पण लाईव्ह या, त्यासाठी मी इथे लाईव्ह आलेलो आहे आणि ऍप्लिकेशनचं चालवलंय. ज्यांनी कोर्स घेतलाय हवामान शिकायचा ज्या पद्धतीनं, त्यांनी सगळ्यांनी करा. तुम्हाला सोशल मीडियावरती काय करायचं ते करा. स्वतः मी तुम्हाला चॅनल कसं व्हायरल करायचंय, सोशल मीडियामध्ये अंदाज कसे व्यक्त करायचे, लोक कसे भेटतात ते पण तुम्हाला तिथे शिकवलं जाणार आहे. ज्या गोष्टी मी ह्या वर्षामध्ये फेस केल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकवणार आहेत आणि अंदाज कुठला कसा काढला आणि कुठला का चुकू शकतो याबद्दल देखील जवळपास 10 ते 15 अंदाज चांगल्या पद्धतीनं आपण दिले असले, त्यातले 1-2 अंदाज जरी फेल गेले तो अभ्यासक निवळ गेले जमा नाहीये. तुम्ही शासकीय अंदाज बघा, इतरांचे अंदाज बघा. ठीक आहे, मी फक्त 10 महिन्यामध्येच, अवघ्या 10 महिन्यामध्ये ज्या ट्रेनिंगला यायचंय ना त्या ट्रेनिंगला यायला बऱ्याच जणांना खूप वेळ गेलाय. ठीक आहे, तितका वेळ घ्यायला सुद्धा तुम्हाला काही वेळ लागणार नाही. जवळपास महाराष्ट्रामध्ये कमी ते कमी 100 हवामान अभ्यासक उभे करणार म्हणजे करणारच, आणि तेही प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार. ठीक आहे, गणसंगी तालुक्यामध्ये भाषणकर आपल्याकडे पाऊस नाही, तुमचं इलेक्शनचं काम जोमात चालू द्या, काही टेन्शन नाही. सातारा पलटण आता पाऊस आहे का नाही दादा, तुषार शिंदे सर नाहीये. आंबाडा सुद्धा सदावर्ते सर नाहीये. जय शिवराय ज्ञानेश्वर सर. शिरपूर तालुका जिल्हा बुलढाणा, ते वातावरण कसं येईल दादा? 30 तारखेला खूप ढगाळलेलं वातावरण आहे तुमच्या भागामध्ये. 30 तारखेला थंडी आणि ढगाळलेलं वातावरण दोन्ही असणार आहे. खूप वाटेल तुम्हाला. वाटेल संभाजी, मी तुमच्या कमेंटला उत्तर दिलंय बाळशंकर.
संभाजी उत्तर दिलंय, ढगाळलेलं वातावरण असेल. आपला इलेक्शनचा प्रचार जोरदार चालू आहे, चालू द्या. मी सुद्धा तुमच्या आमदाराच्या विरोधात उभा राहण्यासाठी फाईल टाकली आहे. दत्तू थोट पाटील सर, आपल्याकडे पाऊस नाहीये, काळजी करू नका. संदीप महाडिक, आपल्या भागामध्ये जुन्नर पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता नाहीये. राजू कोळी सर, आपल्याही भागात नाहीये. विष्णू गोगल सर पाटील सर, आपलं ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचंय? फक्त प्ले स्टोर ओपन करा. प्ले स्टोर ओपन केल्याबरोबर फक्त तोडकर हवामान अंदाज एवढंच नाव सर्च करा. नसेल जमलं तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, लिंक मी तुम्हाला पाठवून देईन. चला बाकीचे. श्रीराम बागल सर, आपल्याही भागात पाऊस नाहीये. जय शिवराज डोळे सर, 2000 तारखेला देखील पाऊस नाही, फक्त ढगाळलेले वातावरण असणार आहे आणि ते आणखीन वाढणार आहे. फक्त मध्यंतरी 28ला आणि 27ला थोडं कमजोर झाल्यासारखं वाटेल, 29ला सुद्धा. पण त्या 29ला थंडी तीव्र होते आणि त्याबरोबरच 30 आणि 1ला ढगाळलेलं वातावरण पुन्हा वाढतंय. गारपीट संदर्भात सगळ्या गोष्टी ते सांगणार आहे, पण त्या अगोदर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा त्याची माहिती पूर्ण देणार आहे. सध्या आता एक रिपोर्ट टाकलाय मी तिथे, हीच माहिती तिथे ट्रान्सफर केली आहे. नक्की जय ओम नमः शिवाय सर. सटाणा, आपल्या सावकार पल्लाळ सर, आपल्या भागामध्ये शक्यता पावसाची नाहीये, पण थंडी मात्र जशी मागच्या वेळेस होती, तुम्हाला घराच्या पण बाहेर पडायची भीती वाटत होती, ती परत येते 29 तारखेला. आणि त्याच तारखेला 30ला तुम्हाला ढगाळलेलं वातावरण परत वाढत आहे आणि ह्यावेळेस WD कडनं असणार आहे. पावसाची शक्यता नॉर्मल नाहीच. चला बाकीचे कमेंट करा, कोणाला काय प्रश्न आहे सर? पारणे नाहीये, चेडे सजाला तुमच्याकडे पण नाहीये. नांदेडला सुद्धा नाही दादा, जाफराबादला पवार सर नाहीये. संदीप शिंदे सर म्हणतात की तोडकर साहेब, तुम्ही दिलेल्या अंदाजामुळे मकाचे भाव खूप कमी झाले आहेत आणि जी मका दिलेल्या अंदाजामुळे आली आहे त्याबद्दल कधी कौतुक केले का? ज्यावेळेस तुमचे खळ्यांसाठी मी संधी सांगितली त्यावेळेस तुम्ही कधी कौतुक केले का? मकाचे भाव माझ्यामुळे कमी होत असेल ना, तर मला व्यापारी करोडोंनी पैसे देतील माहितीये का? की विनाकारण तुम्ही असं म्हणा तसं म्हणा. अंदाजाचा आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या भावाशी काही संबंध नाहीये. तुम्ही ज्यांच्या सतरंजा उचलत असताल ना, संदीप शिंदे तुमच्यासारखे काही मित्र, त्यांच्यामुळे सुद्धा तो भाव पडलेला असू शकतो. आपली ती ताकद आहे शेतकऱ्यांची, ते एकत्रित करण्यासाठी मी खूप कटाटोप केलाय. शेतकरी समृद्धी मिशन सारखं सुद्धा केलंय. मकाच्या भावाचा आणि माझा काही तुलना नाही. आणि तसं असेल तर सांगा, बंद करून टाकतो मी ऍप्लिकेशन. शिवाय बाहेर फिरतच नाही. करा सगळ्यांनी कमेंट की बंद ठेवायचं म्हणून 2-4 महिने.